काही सण मोठे नसतात, पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मात्र खूप मोठ्या असतात. आजची दीप अमावस्या माझ्यासाठी अशीच खास. आज होती दीप अमावस्या. आपल्या घरातल्या प्रत्येक देवाला स्वच्छ करून त्यांना तेलवाती लावून पूजा करण्याचा हा सुंदर दिवस. तर त्याच्यासाठी सकाळपासून माझी गडबड चालू होती. सकाळी म्हणलं डेली रुटीन आपलं जे असते तेच आवरून घ्यावं. सकाळी नाश्ता करून घेतला, त्याच्यानंतर थोडं दूध वगैरे पिलं, त्याच्यानंतर मग घरातली कामं जी होती ती भांडी वगैरे घासून घेतली, त्याच्यानंतर बेड सेट केला, बेडशीटवर वगैरे व्यवस्थित लावली. त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण केलं आणि मग नंतर थोडासा आराम केला. सगळ्यांची दीप अमावस्येची पूजा ही सकाळी असते, पण माझी संध्याकाळी मी केली, कारण मला सकाळी जमलं नाही. सकाळी थोडी गडबड असते, त्याच्यामुळे सकाळी काही जमलं नाही. म्हणताना मग दुपारनंतर जे दिवे घरातली जी दिवे होती ती स्वच्छ पितांबरीने घासून स्वच्छ केली. त्याच्यानंतर कणकेचे पण मला दिवे बनवायचे होते, त्याच्यासाठी कणिक वगैरे मळून घेतलं आणि छान असं शेप देणार होते, पण तो पहिला दिलेला शेप मला काय आवडला नाही, म्हणून हाय तसे आपले नॉर्मल बाकीचे शेप दिले. त्याच्यानंतर मग आपली जशी सगळ्यांनी देवपूजा करतो तशी आपण दिव्यांची पण पूजा. घरातले जे दिवे होते ते पहिला आधी मांडून घेतले, नंतर गणपतीची पूजा करून घेतली. मग कणकेचे जे दिवे बनवलेले ते सगळे मी मांडून घेतले. नंतर प्रत्येक दिव्यात तेल वगैरे घातलं, प्रत्येक दिवा प्रज्वलित केला. प्रत्येक दिवा प्रज्वलित करताना असं घरात एकदम पॉझिटिव्हिटी येत होती. छान अशी आरती करून घेतली, सगळ्यांनी पूजा केली. त्याच्यानंतर मग मुलांचं औक्षण करायचं असतं आजच्या कणकेच्या दिव्यांनी, म्हणताना मग जानूचं आणि बर्फीचं औक्षण करायला घेतलं. तर असा काहीसा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जाता जाता सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.